मंत्रिपदाबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। शिंदेंच्या नाराजीनंतर दिल्लीत आता महत्त्वाची बैठक झालेली आहे। दिल्लीतल्या घडामोडींना आता मात्र वेग आलेला आहे। या ठिकाणी आपण बघतोय विनोद तावडे आणि जे पी नड्डा यांची या ठिकाणी आता बैठक झालेली आहे। दिल्लीतल्या या महत्त्वाच्या बैठकीमध्ये नेमकं काय ठरलं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्या सोबत थेट दिल्लीहून जोडले गेलेले आहेत। थेट जाऊया राजधानीमध्ये। प्रमोद, आपण बघतोय की दिल्लीत घडामोडींना आता वेग आलेला आहे। एकीकडे शिंदे नाराज आहेत तर दिल्लीत बैठकांचं सत्र सुरू झालंय। काय अधिक सांगाल या बैठकीचं नेमकं कारण काय? हा स्नेहिल, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा कधी होणार, या दोन प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्राला अद्यापपर्यंत मिळालेली नाहीयेत। ती सुरू असतानाच महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे त्यांच्या मूळ गावी दरेमध्ये गेलेले असतानाच दिल्लीमध्ये एक अत्यंत महत्त्वाची बैठक जी आहे ती पार पडलेली आहे। भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचं जे निवासस्थान आहे त्या निवासस्थानी साधारणतः 1.5 तास भाजपचे महामंत्री जे आहेत विनोद तावडे आणि जे पी नड्डा या दोन महत्त्वाच्या नेत्यांमध्ये साधारणतः 1.5 तास चर्चा जी आहे ती झालेली आहे। या चर्चेमधील तपशील जरी अद्यापपर्यंत बाहेर आलेला नसला तरी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष या अनुषंगाने या भेटीमध्ये चर्चा झाल्याची माहिती जी आहे ती देखील मिळत आहे। मागच्या काही दिवसांपूर्वी जेव्हा विनोद तावडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची रात्री उशिरा भेट घेतलेली होती आणि त्या भेटीनंतर दुसऱ्या दिवशी महायुतीचे नेते दिल्लीमध्ये आले होते आणि त्यांची भेट जी आहे ती अमित शाह यांच्यासोबत झालेली होती। मात्र त्या भेटीनंतरही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल याचं उत्तर महाराष्ट्रातील जनतेला मिळालेलं नव्हतं। त्याच पार्श्वभूमीवरती या दोन महत्त्वाच्या नेत्यांची झालेली भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते। बघावं लागणार आहे की या भेटीमधील तपशिलानुसार नेमकं महाराष्ट्रातील राजकारणामध्ये काही वेगळ्या घडामोडी घडतायत का। जी माहिती मिळते त्या माहितीनुसार भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री होईल आणि तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील अशा पद्धतीची चर्चा सुरू असताना अद्यापपर्यंत भाजपकडनं त्या नावावरती शिक्कामोर्तब केलं गेलेलं नाहीये किंवा ते नाव जे आहे ते जाहीर केलं गेलेलं नाहीये। त्यामुळे या दोन महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटीनंतर तरी हे नाव जे आहे ते समोर येतं का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद प्रमोद, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी तुमच्याकडून या सगळ्या बैठकांचे अपडेट घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।